नमस्कार. मी परमदास जाधव. तर सध्या मार्च एप्रिल महिना सुरू झालेला आहे. अंगाची लाही लाही व्हायला लागते. सूर्याचा पारा 40शी पार करतोय. पण तुम्ही कधी विचार केला की भारतात दरवर्षी हा कडक उन्हाळा नक्की काय येतोय? पृथ्वीवर ऋतू बदलण्यामागे नक्की काय गणित आहे? तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात रंजक विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली पृथ्वी सरळ नसून ती 23.5 अंश सेल्सिअस कोनात झुकलेली आहे. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना वर्षातील काही काळ उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. भारत हा उत्तर गोलार्धात येत असल्यामुळे या काळात आपल्याला सूर्याची उष्णता जास्त जाणवते. तर 21 मार्च नंतर सूर्य विषुववृत्ताकडे उत्तर दिशेला सरकू लागतोय. यालाच आपण उत्तरायण म्हणतोय. मे महिन्यापर्यंत सूर्य बरोबर कर्कवृत्तावर येतोय, जे भारताच्या माध्यमातून जाते. तेव्हा सूर्य डोक्यावर येतोय आणि म्हणून त्याची किरणे सरळ पडतात, ज्यामुळे उष्णता प्रचंड वाढते. उन्हाळ्यात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्य जास्त वेळ आकाशात असल्यामुळे जमिनीला तापण्यासाठी जास्त वेळ मिळतो आणि ती लवकर थंड होत नाही आणि त्यामुळे वातावरणात उष्णता साचून राहते. आणि म्हणून भारताचा मधला आणि उत्तर भाग समुद्रापासून दूर आहे. समुद्राच्या हवेमुळे किनारपट्टीवर तापमान समतोल राहते, पण अंतर्गत भागात जमीन लवकर तापल्यामुळे तिथे लू उष्णतेचे वारे वाहू लागतात. उन्हाळ्यात जमिनीवर हवेचा कमी दाब निर्माण होतोय, ज्यामुळे कोरडे वारे वाहतात आणि आर्द्रता कमी झाल्यामुळे ऊन अधिक चटके देते. तर मित्रांनो, उन्हाळा फक्त त्रासदायक नसतोय, तर तो निसर्गासाठी महत्त्वाचा आहे. कारण जमिनीवर निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा आणि समुद्रातील बाष्पयुक्त वारे ओढून घेतोय आणि ज्यामुळे भारतात पाऊस पडतोय. जर उन्हाळा कडक असेल तर मान्सूनवर त्याचा परिणाम होऊ शकतोय. हाच तो ऋतू आहे ज्यामध्ये आपल्याला हापूस, आंबा, कलिंगड आणि रसाळ फळे खायला मिळतात. तर थोडक्यात काय, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे आणि तिचा झुकलेला अक्ष यामुळे आपण या उन्हाळ्याचा अनुभव घेतो. हा निसर्गाचा एक अद्भुत नियम आहे. तुम्हाला उन्हाळा आवडतो की पावसाळा आवडतो? कमेंटमध्ये सांगा. आणि उन्हाळ्यात स्वतःची आणि पक्ष्यांची काळजी घ्यायला विसरू नका. ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.